Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? चारकोप विधानसभाचे भाजप उमेदवार योगेश सागर सध्या आमच्या सोबत आहे. सर, शेवटचा दिवस राहिलेला आहे प्रचाराचा. काय मुद्दा घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहेत आणि लोकांसमोर तुम्ही गेले पण आहेत? लोक काय सांगतात आहेत, त्यांच्याकडे काय मुद्दे आहेत? हे लोकांचा प्रतिभाव अतिशय उत्स्फूर्त आहेत. मागच्या 3 टर्ममध्ये केलेली कामं आहे आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्याने मुंबईचा इन्फ्रास्ट्रक्चरचा जो डेव्हलपमेंट झाला आहे, माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या काळात झालेले कोस्टल रोडचे निर्णय असो, मेट्रोचे निर्णय असो, मेट्रोची आता कामं पूर्ण मुंबई शहरासाठी होत आहेत, माननीय एकनाथराव शिंदेंची माझी लाडकी बहीण योजना असो, अशा सगळ्या योजनेचा लाभ लोकांना मिळाला आहे. स्थानिक स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा आमचे नेते खासदार पियुष गोयलजी यांनी आल्यानंतर जवळजवळ 6 महिन्यात 1000 बेडचे 2 हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्टचे, एक कांदिवली पूर्व आणि बोरिवली पूर्व इथे सुरू करणार आहेत उत्तर मुंबईमध्ये. उत्तर मुंबईची रोडची कनेक्टिव्हिटी असेल, मग त्याच्यामध्ये मारवेचा जो ब्रिज असेल एव्हरशन नगरचा आणि मिड चौकी सिग्नलचा, त्याचं काम असो, साईचा निर्णय असो, स्पॉट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा निर्णय जे एवढ्या वर्ष पडून राहिलं होतं ते आता लोकाभिमुख आणि लोकांना उपयोग होणार, असं पूर्ण ऑलिम्पिक गेमपर्यंतच्या सगळ्या त्या तिकडे खेळाडू तयार होतील असे निर्णय झालेत. त्यामुळे लोक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणार आहेत आणि यामध्ये काही शंका नाही की महाविकास आघाडी हे आता डिप्रेशनमध्ये गेली आहे. तुमच्यासमोर 2 उमेदवार आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि मनसेचे उमेदवार आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या लढत कोणासोबत आहेत? माझी लढाई काँग्रेसबरोबर आहे. मनसेचे उमेदवार आहेत ते खरे आहेत, पण लढाई काँग्रेसबरोबर होणार. आता मुस्लिम समाजचे काही धर्मगुरूंनी फतवा जारी केले आहेत की जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना फक्त मतदान करा. त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? ती वोट जिहादची अपील असेल तर माझी अपील आहे, वोटों का धर्मयुद्ध करो. अगर मुस्लिम उलेमा, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे नोमानी हे जर लोकांना सांगत असेल की वोट जिहाद करा आणि वोट जिहाद करताना त्याचे सिपाही सलार हे शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले असतील, तर मी म्हणतो की सामान्य महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती हा वोटोचा धर्मयुद्ध करणार. तुमच्या विधानसभामध्ये पण मुस्लिम समाज आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आहे? त्यांच्या कशा प्रकारच्या जे हे आहेत? आम्ही गुणागोविंदाने राहतोय. मताधिक्य सगळ्यांना स्वतंत्र आहेत, ते त्यांच्या मतप्रमाणे मताधिकार वापरतील आणि त्यांचा मताधिकार वापरायचा अधिकार आहे. त्यामुळे मला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा विरोध, कुठल्याही प्रकारचा त्यांचा असा प्रकारचा अनुभव अजून आलेला नाही आहे. मतदान करतात त्यांना घाबरून मतदान करायला लावतात. काँग्रेस त्यांना वोट बँक समजते. आता ते त्यांनी पाहायचं आहे. मी कधीही कोणाला फोर्सेबली मतदान करा किंवा मला नाही केलं तर करू नका अशा पद्धतीने वागत नाही आहेत. आणि मुस्लिम समाज सुज्ञ आहेत, त्यांना जर वाटत असेल उलेमाचे फतवे ऐकायचे तर त्यांनी त्या पद्धतीने चालायचं. त्यांना वाटत असेल की देशाच्या विकासामध्ये आपल्यालाही सामील व्हायचं आहे. माननीय मोदीजींनी घर देताना कोणालाही विचारलं नाही तुमचा धर्म कुठला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेताना आम्ही हे नाही पाहिलं आहे की ते कुठल्या धर्माला अवलंबन करतायत. ज्यांनी ते फॉर्म भरले, जे एलिजिबल झाले त्या सगळ्यांना पैसे दिलेत. त्यामुळे राष्ट्रीय प्रवाहात यायचं किंवा वेगळं राहायचं, उलेमाच्या फतव्यावर राहायचं, ते मुस्लिम समाजाने ठरवायचं आहे. भाजपचा एक नारा आहे, एक आहे तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. हा नारा तुमच्या विधानसभामध्ये लागू होणार आहे का? असं आहे, हा नारा देशभरात लागू होणार आहे. माननीय पंतप्रधान यांनी सांगितलं आहे एक आहे तो सेफ आहे. हे अशासाठी सांगितलं आहे की जो फेक नरेटिव्ह हा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला चालवला गेला आहे, तो फेक नरेटिव्ह की तुमचं आरक्षण काढणार, संविधानमध्ये घटना बदलणार, अशा पद्धतीचा जो केला होता त्याच्यामध्ये जातीमध्ये भाषा प्रांतमध्ये लोकांची विभागणी केली होती काँग्रेसनी आणि वामपंथी विचारधाराच्या इकोसिस्टमनी. त्याच्या विरोधात माननीय पंतप्रधानांनी देशभरात हा नारा दिला आहे. खास करून महाराष्ट्रात आता निवडणुका चालू आहे म्हणून एक आहे तो सेफ आहे. आणि याच्यात काय चूक आहे? देश का हर आदमी एक रहेगा तो सेफ रहेगा. पण विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते तर त्यांचा विरोध केला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते प्रत्येक गोष्टीला राजकारणात बदली करू इच्छितात आणि त्यामुळे त्यांचा हा राजकारण आहे की बाबा पंतप्रधान एकाच धर्माच्या किंवा एकाच संप्रदायाच्या पंथाच्या लोकांना सांगतायत. पंतप्रधान संपूर्ण देशाला सांगतायत ज्यांनी गृहीत धरायचं त्यांनी धरायचं, ज्यांनी फतवे ऐकायचे त्यांनी फतवे ऐकायचे. गृहीत धरायला
ज्यांना स्वतःला समजून आहेत की एक है तो सेफ है, वो पूरे देश के लिए लागू है आणि त्यामुळे संपूर्ण देशासाठी अगर देश एक है तो सेफ है. कॅमेरामॅन हरीश नेगीसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.